नमस्कार सर्वांना. मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आज इथे मी पालक बटाटा बनवणार आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे. आता इथे बघा, पालक स्वच्छ असा साफ करून घेतलेला आहे. पहिले तो व्यवस्थित असा धुवून घेतला, त्याच्यानंतर चिरून घेतलेला आहे. आता इथे बघा, 2 बटाटे मी साल काढून चिरून घेतलेले आणि काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेले. आता इथे बघा, त्याच्यासाठी काही मी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. आता एक कांदा चिरून घेतलेला आहे. इथे ओल्या लसणाची पात घेतलेली ही. आता इथे लसूण बारीक असा कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी. आलं किसून घेतलेलं आहे. कसुरी मेथी घेतलेली आहे. एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. लाल अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहे 3. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. बाकीचं साहित्य तुम्हाला फोडणीमध्ये सांगते. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. सर्वात पहिले आपण तेल घालून घेऊ. तेल तुम्ही आवडीनुसार कमी अधिक जास्त करू शकता. आता इथे आपल्याला तेल गरम झाल्यावर याच्यावरती जिरं घालायचं आहे. जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा मिक्स करून घेऊ. कांदा मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती ज्या अख्ख्या सुक्या लाल मिरच्या होत्या त्या घालायच्या आहे. 2 तुकडे करून घेतलेले आणि त्यातलं बी काढून घेतलेले. लसूण बारीक असा कट करून घेतला तर तो पण फोडणीमध्ये घातलेला आहे. आता याच्यावरती किसलेलं आलं घालायचं आहे. मिक्स करून घेऊ. आता याच्यावरती आपल्याला जे बटाट्याच्या फोडी आपण साल काढून पाण्यात ठेवल्या त्या घालून घ्यायच्या आहे. आपल्याला आता इथे सर्व मसाला कांदा वगैरे मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं झालेले. आपण आता बघूया. बटाटा आपला थोडासा वाफलेला आहे, बघू शकता. आपल्याला आता याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि कलरसाठी इथे आपण काश्मीरी लाल तिखट वापरणार आहोत. आता आपण मिक्स करून घेऊ. आता इथे याच्यावरती आपण जी लसणाची पात घेतलेली आहे, ओल्या लसणाची, ही बघा, ती गावावरून आणलेली आहे मी, ती घातलेली. एक हिरवी मिरची चिरून घेतलेली ती पण घातलेली. टोमॅटो चिरलेला तो पण घातलेला आहे. एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे धना पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेऊ. आपण 1 मिनटं झाकण ठेवू, म्हणजे मसाले छान असे परतल्या जातील आणि तेल पण सुटेल. 1 मिनटं झालेलं आहे. आपण आता मिक्स करून घेऊ. खूप छान बघा तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला इथे बघा बटाटा शिजला का नाही ते पण तुम्हाला मी दाखवते. इथे बटाटा आपला छान शिजलेला आहे. हे बघा, सुरिनामी या पद्धतीने तुम्हाला हे बघा सुंदर असा इथे आपला बटाटा पण शिजलेला आहे आणि भाजीला कलर पण छान आलेला आहे. आपण आता याच्यावरती चिरलेला पालक घालून घेऊ. संपूर्ण चिरलेला पालक घालायचा आहे आणि त्याच्यावरती कसुरी मेथी घालायची आहे. आता इथे आपल्याला भाजी बिलकुल खालीवर करायची नाही आहे. आपल्याला लगेच आता भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटानंतरच आपल्याला झाकण काढायचं आहे. आता भाजी ओलसर आहे आणि भाजीला थोडंफार पाणी पण आहे. ते पाणी बरोबर खाली मसाल्यामध्ये पडेल आणि बटाटा आपला अजून छान शिजेल. 5 मिनटं झालेले इथे. आता आपण भाजी एकजीव करून घेऊ. बघू शकता भाजीला पण छान तेल सुटलेलं आहे आणि बटाटा थोडाफार आपला कच्चा राहिला तर या पद्धतीने भाजीमध्ये ओलसरपणा असतो, तेच पाणी खाली बटाट्यामध्ये जातं. भाजी अजून छान आणि बटाटा छान असा शिजतो.
आपण परत 1 मिनिट झाकण ठेवू. व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. ऑप्शन आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी स्किप करू शकता, पण अप्रतिम चव येते. ह्या पद्धतीने तुम्ही बटाटा पालक करून बघा, खूप छान होतो, अगदी हॉटेलसारखाच. आता इथे बघा आपला पालक बटाटा तयार झालेला आहे. करून बघा तुम्ही पण, रेसिपी खूप छान आहे. चला आता इथे आपली भाजी पण तयार झालेली आहे. सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान भाजीला तेल पण सुटलेलं आहे. बघू शकता, हे बघा तयार झालेली आपला पालक बटाटा. चला आता संपूर्ण वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.